नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजचा हा खास कार्यक्रम धुरळा चर्चेचा, धुरळा वादविवादाचा. आणि जर का विषय असेल की शिवसेना पक्षप्रमुख हे दिल्लीत जात असतील, जे त्यांच्या आतापर्यंतच्या म्हणजे पूर्वपीठिकेच्या बाबतीत बघायचं झालं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या दिवसांपासून, तर दिल्लीमध्ये कधी शिवसेनेचे सर्वोच्च नेते जात नसत. नेहमी सरदार शिलेदार जात असत, मानसदार मनसबदार जात असत, पण कधीही सर्वोच्च नेत्याला जायची फारशी वेळ यायची नाही. मात्र आता दिल्ली दौरे वाढलेले आहेत आणि यावेळी तर विधानसभा निवडणुका तोंडावर असताना दिल्ली दौरा झालेला आहे उद्धव ठाकरेंचा. आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्या समवेत होते. या पार्श्वभूमीवर विधानसभेची बारी आता असल्यामुळे सीएम पदासाठी दिल्लीवारी चालली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. चर्चा सुरू झालेली आहे. भाजपनं तर थेट दिल्लीश्वरांसमोर झुकले वगैरे तेही सगळं सुरू केलेलं आहे की उद्धव ठाकरेंना आता जावं लागतंय आणि दिल्लीश्वर म्हणजे मग राहुल गांधी किंवा काँग्रेस आणि त्यांच्याकडे जावं लागतंय, हेही नॅरेटिव्ह सेट करायला सुरुवात केलेली आहे. तर दुसरीकडे शिवसेना सुद्धा थेट कोणताही दावा मुख्यमंत्री पदाबाबत करत नाहीये. जे संजय राऊत गेल्या खेपेच्या निवडणुकांच्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे पंतप्रधान असतील इतकं जाहीरपणे म्हणत होते, आता मात्र ते कोणत्याही बाबतीत थेट विधान शिवसेनेकडनं, मग ते जागा वाटपाच्या बाबतीत, मुख्यमंत्री कोण या बाबतीत, चेहरा कोणाचा निवडणुकीमध्ये असेल या बाबतीत कोणतेही विधान होताना दिसत नाहीये. त्यामुळे काय करायचं, नेमकं काय आहे हा विषय सगळा आपण धुरळ्याच्या चर्चेतून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत असतील भाजपचे वरिष्ठ नेते आणि आमदार आशिष शेलार, त्याचप्रमाणे थोड्याच वेळात संजय जोग वरिष्ठ राजकीय पत्रकार आपल्यासोबत जॉईन होतील. याशिवाय सचिन अहिर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि आमदार, त्याचप्रमाणे पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे. सगळ्यांचं स्वागत. आपण आशिष शेलारांपासून सुरुवात करूयात. आशिषजी, काल तुम्ही अतिशय तिखट बाईट दिला, म्हणजे आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या भाषेत बाईट दिला, पण तो वस्तुता खरंच चावणारा होता. कारण तुम्ही थेट शिवसेनेला दिल्लीश्वरांसमोर झुकले, त्यांना आता तुम्ही वंदन करायला गेले वगैरे ही भाषा वापरली आहे. वस्तूला दिल्लीला जाणं हे भाजपचे नेते करत असतात. एकनाथ शिंदे, अजित पवार तर रात्री वगैरे पण जातात, एकनाथ शिंदेही जात असतात. तर मग उद्धव ठाकरेंचं दिल्लीला जाणं इतकं का त्रासदायक काय? तर प्रसन्नाजी, धन्यवाद, तुम्ही मला या चर्चेत बोलवलं. पण माझी विनंती आहे, मी चर्चेपेक्षा माझं मत मांडून माझा विषय पुढचा आपल्या समोर ठेवून मी आपली रजा घेईन. त्याचं कारण चर्चा मला करावी अशी परिस्थिती आजची नाही. मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे स्वतः, उभाटा शिवसेना पक्ष, संजय राऊत राष्ट्रीय प्रवक्ते हे नीती आयोगासाठी जर एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार गेले, विविध मंत्रालयांच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले, बरं, कार्यालयासाठी दिल्लीला गेले, तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला का? दिल्लीला जाऊन झुकलात, घुटणे टेकले, वंदन केलं, लोटांगण घातलं, सह्याद्री झुकतो कसा, महाराष्ट्राचा अभिमान, गर्व, हे प्रश्न ते विचारतात. म्हणून त्यांना हा प्रश्न प्रासंगिक होतो की आज उद्धव ठाकरे, तुम्ही ज्या वेळेला दिल्लीला गेला आहात त्यावेळेला दिल्लीमध्ये जाऊन तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही मागितलं नाही. तुम्ही मराठा आरक्षणाच्या विषयात लोक भेटायला आले तेव्हा म्हणालात की हा प्रश्न दिल्लीत सुटवला जाऊ शकतो. तुम्ही दिल्लीत गेल्यावर त्याच्यावर बोलला नाही. माझ्या माता भगिनींना काही मदतीसाठी बोलला नाही. कुठल्याच विषयात दिल्लीत जाऊन महाराष्ट्राच्या हिताची मागणी, चर्चा, मुद्दे तुम्ही केले नाहीत. मग तुम्ही दिल्लीत जेव्हा दुसरे गेल्यावर टीका करतात, तेव्हा आता दिल्लीत उभाटाची शिवसेना जी गेली आहे, ती उभाटा शिवसेना दिल्लीतल्या काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेली आहे का? हा माझा सवाल आहे. दुसऱ्याला विचारताना तुम्हाला असं वाटत नाही? स्वतःला अंगावर आल्यावर त्रास होतो. आणि त्यामुळे उभाटा शिवसेना दिल्लीला त्या ठिकाणी भांडी घासायला काँग्रेसची गेलेली आहे, हे माझं मत आहे. पण आशिष शेलारजी, जेव्हा स्थित्यंतर झालं, सत्तांतर झालं इथे, तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. आता सुद्धा तिथे गेल्यानंतर भेटीगाठी, राहुल गांधींची भेट झाल्यानंतर शरद पवार स्वतः उद्धव ठाकरेंना भेटायला आले. मग या भेटीगाठी होत असताना एकदम भांडी घासायपर्यंत शिवसेना झुकलेली आहे किंवा उद्धव ठाकरे झुकतायत, असं काही उदाहरणांसकट तुम्हाला जाणवतंय? म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये तेवढ्या नरमाई आलेली आहे काँग्रेसच्या बाबतीतली, किंवा माघारच घ्यावी लागलेली आहे, बचावात्मक पवित्र आहे, असं काही वाटायला लागलंय तुम्हाला? दिसतंय असं? अख्ख्या महाराष्ट्राला दिसतंय. बरं, कारण प्रसन्नजी, तुम्ही इथे आहात, मी इथे आहे. ज्या वेळेला मी तर माझा जन्मच संघात झाला आणि मी भाजप विद्यार्थी परिषदेतच काम करतोय. 25 वर्ष 26 वर्ष आम्ही युतीमध्ये होतो. बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे निवडणुकीच्या जागांची चर्चा करायला मातोश्री सोडून कुठे गेलेले आपण बघितलंय का? ते कधी केले नाही. मग उद्धवजींना अशी गरज का पडली? निर्माण उभाटा शिवसेनेला का झाली? आणि मुळामध्ये आमच्या बरोबर युतीत असताना
ज्या वेळेला उद्धवजींनी स्वतः सूत्र हातात घेतली, हो मारे मोठ्या गमछा मारायचे, इथे या, चर्चेला या, हो ते मातोश्री राहून बोला. मग आता काय झालं, तर दुसऱ्याला तुम्ही बोटं दाखवता. आज तुमची परिस्थिती झाल्यावर महाराष्ट्र तुम्हाला प्रश्न विचारतोय हम्म, की आता तुम्ही का गेलात. तर तुम्ही यासाठी गेलात, जास्तीच्या जागा मला द्या, मला मुख्यमंत्री करा, माझं नाव घोषित करा, मला समर्थन द्या. हम्म, तुम्ही महाराष्ट्रासाठी गेलेला नाहीत, हम्म. तुम्ही स्वतःच्या स्वार्थी खुर्चीसाठी गेलेला आहात. बरं हे माझं त्या ठिकाणचं म्हणणं आहे. आशिषजी, आपल्या चॅनल पुढारीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सुद्धा तुम्हाला काही मुद्दा त्यांनाही विचारायचा आहे. भोईटे सर. आशिषजी, म्हणजे आता प्रसन्न जसं विचारत होता की उद्धव ठाकरे तुमच्यासोबत होते, उद्धव ठाकरे तुमच्यासोबत होते, तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत होता, तेव्हाचा काळ आणि आताचा काळ, दिल्लीला जाणं लगेच, म्हणजे अगदी मवियाचे मुख्यमंत्री असताना सुद्धा दिल्लीवारी होत होती उद्धव ठाकरेंची. मात्र आता थेट जी भाषा आलेली आहे की तुम्ही काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेला आहात. विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजवला जातो, यातून एक अजेंडा सेट केला जातो, एक नरेटिव्ह. प्रसन्नाने जो शब्द आणि लोकसभेपासून तो जास्तच प्रचारात आला, तसं नरेटिव्ह सेट केलं जात आहे की का हे आमच्यावर महाराष्ट्रद्रोहाचा आरोप करतात, हेच स्वतः पहा कशी लाचारी करतायत. तसा प्रयत्न चाललाय भाजपकडून. प्रयत्नाचा विषय नाही आहे तुळशीदासजी. आपण लक्षात घ्या, दिल्लीला जाणं, पक्षप्रमुखांना भेटणं, सरकारमधल्या मंत्र्यांशी गप्पा मारणं, गप्पा म्हणजे आवश्यकता राज्याच्या हिताच्या, त्यासाठी भेटीगाठी करणे स्वाभाविक आहे. पण या स्वाभाविक घटना दुसऱ्या कोणी केली की मारे गमछा मारणारी राऊत आणि कंपनी आता गप्प काय. माझं तर मराठी मीडियालाही नम्रपणे निवेदन आहे, त्यावेळेला तुम्ही मोठ्या ब्रेकिंग न्यूज लावता, आज मात्र तुम्ही गप्प आहात. दिल्लीला जाण्यात गैर काही नाही आहे. शेवटी अखंड हिंदुस्थान आहे, महाराष्ट्र हिंदुस्थानची शान आहे, महाराष्ट्राचा एक स्वाभिमान आहे. दुसरा गेल्यावर तुम्ही बोटं दाखवता, त्यावेळेला तुमच्याकडे बोटं येणारच. आणि उद्धवजींचा अहंकार इतका पराकोटीचा आहे. मला अजूनही आठवते 2014च्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, तुळशीदासजी तुम्ही किंवा प्रसन्नाजी तुम्ही, मी जे सांगतोय ते वाक्य पाहिजे तर व्हेरीफाय करून घ्या. निकालाचे रिझल्ट पूर्ण नाही झाले, त्या ठिकाणी कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही, भाजप 125 पर्यंत गेला. त्यानंतर युतीत न निवडणूक लढवल्यानंतर सुद्धा जागा स्वतःच्या कमी आल्या. उद्धवजींच्या गमछा होत्या की आम्ही एका हाताने राज्य आणू, त्यांना लोकांनी 60-65 पण दिले नाहीत. त्यानंतरही त्यांचा अहंकार बोलत होता, ज्याला सरकार बनवायचं आहे त्यांनी इथे यावं मातोश्रीवर. मी बघतो सरकार कसं म्हणतं, हे पहिलं विधान होतं त्यांचं. मग जो माणूस इतका अहंकारी आणि लोकांना दाखवायला स्वाभिमानी दाखवतो, तो आज का गेले. जनता प्रश्न विचारते ना. तुम्ही गेलात, तुम्ही सोनियाजींना भेटलात, तुम्ही राहुलजींना भेटलात, तुम्ही खरगेजींना भेटलात, तुम्ही पवार साहेब तुम्हाला भेटायला आले, तुम्ही सांगितलं अन्य पक्षाला दिल्लीत भेटू. पण आमच्या बरोबर असताना त्यावेळेला मात्र आमच्याशी चर्चा करायला आमच्याकडे या. हा तुमचा अहंकार का होता आणि आता झुकला का. आता झुकला का. हा प्रश्न प्रासंगिक होतो आणि तो प्रश्न मोस्ट रिलेव्हंट होतो आणि त्यात तो अजून ज्याला आपण म्हणू योग्य ठरतो, कारण महाराष्ट्राच्या हिताचा कुठलाही मुद्दा त्याने तिथे मांडला नाही, भेटीगाठी घेतलेल्या नाहीत. काही अतिवृष्टी झाली त्यामुळे लोकांना त्रास झालाय, मदत करा अशी काही मागणी घेऊन गेलेत का ते नाही. युवकांसाठी काही मागणी घेऊन गेलेत का ते नाही. तिकडे जाऊन सुद्धा त्या ठिकाणची विधानं ही मुद्दामून या देशाच्या व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करायला केली. तरी बांगलादेशच्या बॅकग्राऊंडवर पापा को कोना युद्ध बंद करो हे स्टेटमेंट आहे त्यांचं. जो प्रसंग विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांबरोबर बसून देश या प्रसंगाशी सामना करतो, आंतरराष्ट्रीय एक विषय चालू आहे. पण माझा प्रश्न प्रासंगिक होत नाही का. तुम्ही बांगलादेशच्या हिंदूंची बाजू उद्धवची कुठली घेताय. तुम्ही सीएचे विरोधक आहात. तिकडच्या हिंदूंना भारतात येऊन इथे त्या ठिकाणी नागरिकत्व मिळणाऱ्या कायद्याला विरोध करणारे तुम्ही आहात. मग तिकडे जाऊन बांगलादेशच्या हिंदूंची कसली चौकशी करताय. तुम्ही इथे धारावीत एका हिंदू कार्यकर्त्याचा खून झाला, तिकडे जायला वेळ नाही मिळाला 3 मिनिटावर. मग माझे प्रश्न प्रासंगिक होतात आणि म्हणून स्वस्वार्थ, स्वखुर्ची याच्यासाठी लोटांगण ही उद्धवजींची नवीन
कार्यपद्धती आहे. आशिष शेलारजी, यापूर्वी सुद्धा बघायला मिळालं होतं की म्हणजे 2019चा सुमार असेल जेव्हा सुशांत सिंग राजपूत प्रकरण झालं होतं की भाजपतर्फे आशिष शेलार हे आदित्य ठाकरेंवरती हार्ड हिटिंग स्टेटमेंट करायचे. आता आम्हाला दिसतंय गेल्या काही दिवसांपासून आशिष शेलार आक्रमक झालेले आहेत उद्धव ठाकरेंच्या बाबतीत. यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्हाला देवेंद्र फडणवीस तर तिकडे आहेतच, ते महाराष्ट्रातले भाजपचे आहेतच नेते आणि ते टीका करतच असतात, पण बाकी उद्धव ठाकरेंवरती आता आशिष शेलारांची दिशा उद्धव ठाकरेंकडे करण्यात आलेली आहे. आता नवीन नॅरेटिव्ह सेट केलं जात आहे. सध्या नॅरेटिव्ह हा भाजपचा आवडता शब्द आहे म्हणून विचारतोय. नाही, आमचा आवडता शब्द फेक नॅरेटिव्ह आहे, कारण आमच्या विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह केला तो आहे, नुसता नॅरेटिव्ह नाही. असो प्रसन्नाजी, तुम्ही माझे मित्र आहात, तुळशीदासजी आहेत, तुम्ही काढून बघा रेकॉर्ड. मी पुन्हा रेकॉर्डवर बोलतोय, मी आदित्यजींच्यावर व्यक्तिगत टीका कधीच केली नाही, उद्धवजींवर पण नाही केली. तुम्ही ज्याचा उल्लेख केला त्या दिशा सलियन प्रकरणामध्ये माझं एकही विधान तुम्हाला सापडणार नाही. सर्वसाधारणतः 99% मी केलेलंच आहे, कारण त्याच्यावरचं माझं मत आहे ना, दिशा सलियन किंवा सुशांत सिंग प्रकरणापुरतं नाही, कोणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात सबळ पुरावे असल्याशिवाय कोणाच्याही व्यक्तिगत चारित्र्य आणि आयुष्यामध्ये हात घालू नये, त्याच्यावर आरोप करू नये, मी कधीच केलेली नाही. त्यामुळे लेट मी करेक्ट दॅट. नंबर 1, आदित्यजींवर मी मुंबईच्या विषयामध्ये हार्ड हिटिंग टीका केलेली आहे. त्यांच्या पेक पेंग्विन पार्टीवर मी जोरदार टीका केलेली आहे. त्यांच्या नाईट लाईफवर मी जोरदार टीका केलेली आहे. ते विषयावर केलेली आहे. आजही मी जे बोलतोय हे सत्य बोलतोय, हे उद्धवजींवर बोलतोय. उद्धवजींना हे लक्षात आलं पाहिजे. किंबहुना माझी अपेक्षा आहे, तुम्ही जर भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याला घालून पाडून बोलणार असाल तर मी अध्यक्ष आहे, मी प्रवक्ता आहे, मी नेता आहे, मी बोलणार आणि बोलणं माझं कर्तव्य आहे. व्यक्तिगत आमचं कोणाशी भांडण नाही, भांडण असण्याचं काही कारण नाही. हा मुद्द्याचा विषय आहे. आणि सह्याद्री झुकलो म्हणजे काय? सह्याद्री कधी झुकला होता दिल्ली समोर? तुम्ही त्या ठिकाणी आता ते राहिले नाही, कैलास वस्ती झाले त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं बरोबर नाही, पण अहमद पटेलांच्या फोटो समोर तुम्ही झुकलात उद्धवजी. आणि अटलजींची जयंती मुख्यमंत्री असताना तुम्हाला फोटो लावायला तुम्ही विसरला होता उद्धवजी. हे महाराष्ट्र विसरलेला नाहीये. आणि म्हणून हे प्रश्न प्रासंगिक आहेत, रिलेव्हंट आहेत आणि याचा प्रचार आम्ही करू. आशिषजी, एक प्रकारे मला आता तुमच्या बोलण्यातून जाणवतंय ते असं की ही एक प्रकारे काही स्ट्रॅटेजी ठरणार आहे की विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी महाराष्ट्रातला प्रमुख चेहरा ज्यांच्याबद्दल बोललं जाईल, टीका केली जाईल, ते उद्धव ठाकरे असतील, ज्याची सुरुवात ही पुण्यातल्या अधिवेशनामध्ये अमित शहानी करून दिली होती, औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष. आणि इनफॅक्ट जर का तुम्ही त्यांना औरंगजेब फॅनचे अध्यक्ष म्हणणार असाल तर 2 शब्द इकडनं तुमच्याकडनं गेल्यानंतर 4 शब्द त्यांच्याकडून सुद्धा येणार. मुळामध्ये आलोचना टीका ही विषयाला धरून असली पाहिजे. आता विश्लेषणच करायचं आणि माझी अपेक्षा तुमच्याकडनंही आहे, म्हणून मी तुमच्या चॅनलवर बोलतोय, अतिशय प्रामाणिकपणे सांगतोय. अमित शहानी काय स्टेटमेंट केलंय? तुम्ही औरंगजेबात नाही म्हटलंय किंवा तशी अपेक्षाही नाही, किंवा व्यक्तिगत तुमच्या परिवाराला औरंगजेबी असं किंवा तुमच्यावर टीका कधी केली नाही. औरंगजेब फॅन क्लब या मनोवृत्तीच्या, या मानसिकतेच्या फॅनचे तुम्ही त्या क्लबचे मेंबर आहात, हा त्यांचा आरोप आहे, विचारधारा म्हणून आहे. तुम्ही त्यांच्यावर टीका काय केली उद्धवजी? अहमद शाह अब्दाली, काय संबंध आहे? अमित शहा म्हणून अहमद शाह, ही सिमलीवरचं राजकारण आहे ना, हे सिमला मिरचीच्या एवढं पण चालणार नाही. प्रत्येक त्यांचं वाक्य असंच असतं, जळू वळू, कळू जाळू. काय त्याच्यामध्ये अर्थ? अहमद शाह अब्दालीचा संबंध काय? आणि म्हणून त्यांनी विषयावर टीका करावी, तो त्यांचा अधिकार आहे, म्हणजे आमचं काही म्हणणं नाही. बरं. आणि त्यामुळे आम्ही व्यक्तिगत कोणावरच कधी नाही बोललो. मी तर आज ही चर्चा झाली म्हणून सांगतोय, 2014च्या निवडणुकीचा सगळं रेकॉर्ड काढा. त्या 2014च्या निवडणुकीत अफजल खान, आदिलशाही, खून, काय काय शब्द उद्धवजींनी वापरले. आणि देवेंद्रजी आमचे अध्यक्ष होते, त्यांनी घोषित केलं आणि मोदीजींनी घोषित केलं, आम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत किंवा त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी केली नाही. पण काही लोकांना
समंजसपणाने वागलेलं पचत नाही, त्यांना त्याच काठीने प्रहार करायला लागतो. मग तिथे आशिष शेलार आहे, तो करणार प्रहार. हे एवढाच मुद्दा. मगाशी जे म्हणालात की अध्यक्ष म्हणून भाजपच्या नेत्यांवर जर कोणी टीका केली तर त्यांना प्रत्युत्तर द्यावंच लागेल. उद्धव ठाकरेंनी एक टोकाची टीका केलेली, एकतर तू किंवा एकतर मी. कुठंतरी तुमच्या या आक्रमकतेमागे, आक्रमक टीकेमागे, वाढलेल्या आक्रमकतेमागे उद्धव ठाकरेंची ती टोकाची भूमिका आहे. 100%. हे कुठलं राजकारण आहे? हे कुठलं विधान आहे? हा कुठला चॅलेंज आहे? ही कुठली प्रगल्भता? ही कुठली महाराष्ट्राची संस्कृती आहे? हे कुठलं महाराष्ट्राचं पुरोगामित्व आहे? मी शेलारजी तुम्हाला थोडंसं मध्ये थांबवतोय. मी आपल्याला सचिन अहिर यांचा फोन आलेला आहे, तुमच्या प्रतिक्रिया आपण दाखवतोय त्याच्यावर टीव्हीवरती. करणार नाही आपण, माझं मत घ्या, मी जाईन, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, माझी विनंती. नाही, मी आशिष शेलारजी, मी तुम्हाला त्यांना उत्तर द्यायला पाहिजे असं नाहीये, फक्त त्यांची प्रतिक्रिया ऐकून घ्यावी. तुम्ही एकमेकांना क्रॉस करावं असं मुळीच म्हणत नाहीये, त्यांची प्रतिक्रिया ऐकून घ्यावी फक्त. सचिन अहिरजी, सचिन अहिर यांचा फोन ड्रॉप झालेला आहे. पुन्हा माफ करा आशिष शेलारजी, प्लीज कंटिन्यू. तुम्ही आता बोईटेंना उत्तर देत होता, बोला. त्यांचा फोन ड्रॉप झाला. प्रगल्भतामध्ये जरूर बाळासाहेबांनी केवढी टीका केली, शरद पवारांवर केली, काँग्रेसवर केली. ज्या वेळेला औरंगाबाद निवडणुका किंवा अन्य निवडणुका आम्ही एकत्र लढू नाही शकलो, त्यावेळेला आमच्यावरही केली. पण ती टीका आणि त्याच्या मागे नंतर असलेले संबंध आणि प्रेम, ही संस्कृती होती महाराष्ट्राची. एक तर तू राहीन नाही तर मी राहीन, असं तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्याला, एका पक्षाच्या नेत्याला बोलता. हे संयुक्तिक आहे का? आणि मग दुसऱ्या दिवशी मात्र एक सचिन वाजेचा बाईट आला का बदलतात, त्यात म्हणतात तू आणि मी, म्हणजे ते व्यक्तीबद्दल बोललो नाही, मी त्या पक्षाबद्दल बोललो. म्हणजे परत युटर्न, युद्धवटर्न. बरं, तेही बोलताना मोठेपणा आहे का? नाही. तुला काय आव्हान देणार, मी तुला ढेकण्यासारखं चिरडून. ठीक आहे शेलारजी, फक्त आपण एक प्रतिक्रिया समजून घेऊया की सचिन अहिरांचं याबद्दल काय म्हणणे. सचिन अहिरजी, तुमचंही स्वागत आहे पुढारी न्यूजवर. आशिष शेलार विचारतायत की प्रश्न दिल्लीला जाण्याचा नाहीये, पण जे उद्धव ठाकरे भाजपच्या नेत्यांना भेटू पाहत नव्हते, त्यांना कधी भेटायला गेले नाहीत, त्यांच्या दौरे का सुरू झालेले आहेत आणि मग आम्हाला वाटतं की तिकडे जाऊन ते भांडी घासतायत. बरे, ही जी काही भाजपची टीका आहे ती तुमचं काय म्हणणं? त्यांचा पक्ष बोललेला. आणि एक लक्षात घ्या की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर तो जो एक पक्ष प्रमुखांचा एक अधिकार असतो, लोकसभेचे जे अधिवेशन चालू आहे त्या माध्यमातून ते गेले. ते आज निवड फक्त महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतायत असून काही समज असेल आणि काही टीका करत असेल, पण एक नवीन होऊन चेहरा देशाच्या राजकारणामध्ये येऊन पाहतायत आणि म्हणून काही ना पोटात दुखायला लागलं तो स्वाभाविकच आहे, का त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही. कोण टीका करतोय, काय करतो, त्यापेक्षा आमच्या नेतृत्वाला आज देशपातळीवरती पण जो मान सन्मान मिळतोय, आम्ही जाण्यामध्ये, कोणी जाण्यामध्ये, कोणी येण्यामध्ये, हा त्याच्यात नंतरचा भाग आहे किंवा त्याची नंतर वेगळी चर्चा करता येईल. पण एक गोष्ट नक्की आहे की या देशामध्ये एक पर्याय नेतृत्व आज त्याच्या माध्यमातून पण देखील भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातून रोखू शकतो. या दृष्टिकोनातून ते एकमेकांची भेटीगाठी घेत आहेत. आणि आज त्यांनी भेटताना आज केजरीवालजींच्या घरी गेलेत सात्वधन करण्यासाठी, आणि त्यामागची भूमिका होती की तुम्हाला जे त्रास होतोय, तुमच्या विरुद्ध जो अन्याय होतोय, त्याच्याबरोबर आम्ही पण आहोत, कारण तोच अन्याय आम्ही राज्यामध्ये सहन करतो. पण सचिनजी, अशी का चर्चा होते महाराष्ट्रात, अशी का चर्चा होते की इंडिया आघाडीमध्ये यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं पारडं जड असेल, त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठीचं कॅनव्हासिंग करायला, सेटिंग करायला, मॅनेजमेंट अरेंजमेंट करायला उद्धव ठाकरेंना भेटीगाठी घ्याव्या लागतात? आम्हाला काही करायची गरज नाही, कारण लोकसभेच्या ज्या निवडून आलेले काँग्रेसचे खासदार असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील, हे आजही जाहीर रीतीने मान्य करतील किंवा त्यांना बोलता आला नाही पक्षाच्या मर्यादेवरती की उद्धवजींचा चेहरा जर न घेता जर महाविकास आघाडी जर या लोकांसमोर जर गेली तर त्याचे परिणाम काय होणार हे त्यांनाही मनोमत माहित आहे. आणि म्हणून तो नंतरचा भाग आहे, तो आमचा अंतर्गत भाग आहे की काय करायचं नाही करायचं. आणि आम्हाला काही आम्हाला एवढी गरज लागली नाहीये किंवा काही पदं मिळवण्यासाठी किंवा घेण्यासाठी आम्हाला या लोकांकडे भेटायला पाहिजे. पदं आमच्याकडे चालून येतील जर आम्ही आमची भूमिका स्पष्ट ठेवली, आणि ती भूमिका आम्ही सीटा आमच्या कमी जरी झाल्या तरी देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकांसमोर गेलो आणि त्याला आम्हाला 7 लोकांनी दिली, हे महत्वाचं आहे. सचिनजी, एक सरळ स्पष्ट प्रश्न आहे, जर असं असेल तर येणाऱ्या निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणा, मविया म्हणा, तिचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे हेच असतील अशी आग्रही भूमिका
तुमचा पक्ष घेणार का? आमच्या पक्षाने या अगोदरच देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे की आमच्या नेतृत्वाचा चेहरा घेऊन महाविकास आघाडी लोकसभेला सामोरे गेलेले आहेत. विधानसभेमध्ये पण तुम्हाला एक चेहरा घेऊन जावं लागेल आणि सध्याच्या परिस्थितीत तेच होऊ शकतात आणि मग त्याची चर्चा ही महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या सर्व प्रमुखांबरोबर चर्चा होईलच होईल. त्यात गैर काय? पण ते चेहरा याचा अर्थ लगेच काय आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे हे म्हणणं कितपर्यंत अयोग्य होणार आहे? उद्या चेहऱ्याच्या माध्यमातून जर आम्ही लोकांसमोर गेलो, लोकांनी केलं, उद्या अशी शक्यता नकारता येत नाही की तो पद फक्त आमच्यासाठी काय उद्धव साहेबांनी ठरवलं तर दुसऱ्या कोणाला देऊ शकतील, तिसऱ्याला कोणाला देऊ शकतील, तिसऱ्या पक्षाचा विचार होऊ शकतो. या सर्व गोष्टी हा दुय्यम आहे. पहिली गोष्ट अशी आहे की ज्या जनतेने कौल दिलेल्या आहेत 4 महिन्याच्या नंतर आगामी विधानसभेला आम्ही सामोरं जातोय, तोच कौल घेऊन त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ते परिपूर्ण. सचिनजी, मी तुम्हाला थोडं इंटरप्ट करतो. मी मगाशी कार्यक्रम सुरू असताना तुम्ही नव्हता म्हणून फक्त आठवण करून देतो तुम्हाला की एक काळ होता, अगदी काही महिन्यांपूर्वीचा, वर्षभरापूर्वीचा काळ होता की संजय राऊत जाहीर सभांमध्ये म्हणत होते की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. आजही तो काळ आहे की ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते असतील किंवा काही असतील तर ते येऊन भेटत असतात, बोलत असतात, करत असतात. पण एक जी भूमिकेतून उद्धवजींनी नेतृत्व करण्याचं काम केलं ते निवड फक्त एका पक्षापुरतं नाही. या अगोदर फक्त भारतीय जनता पार्टी आमचा अलायन्स होता. आज वेगवेगळे राज्यातले प्रमुख जे देशाचे नेते ते आमचे अलायन्स आहेत आणि त्यांच्यामध्ये भेटीगाठी करणं अयोग्य काय? प्रत्येकांना काय जाऊन त्या राज्यामध्ये नाहीत. आज योगायोगाने दिल्लीमध्ये ही सर्व नेते मंडळी तिकडे आलेली आहेत. एक अनौपचारिक भेटलं तर त्यात गैर काय? ठीक आहे सर, कार्यक्रम संपला, 1 मिनिट उरलेला आहे. कारण आमचं नेतृत्व वाढतोय, राज्यातून देशात जातोय आणि ते सिद्ध झाल्याशिवाय झालेलं आणि या पुढच्या काळामध्ये पण झाल्याशिवाय राहणार नाही. एक लॉजिक मांडलेलं आहे, सचिन अहिरांनी लॉजिक मांडलेलं आहे, आमचा पक्ष वाढतोय, राज्यातून देशात चालू लागलेला आहे, तर मग टीका करायचं काय कारण आहे? आशिष शेलारजी, तुमच्या कन्क्लुडिंग रिमार्कवरती कार्यक्रम संपेल. माझा काही कोणावर व्यक्तिगत टीका करण्याचा मुद्दा नाहीये. त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी घ्यावी, त्यांनी कोणाला भेटावं त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी दिल्लीत जावं किंवा आधी झुमृत लयाला जावं आमचं काही म्हणणं नाहीये. पण आमचं एवढंच म्हणणं दुसरं कोणी गेलं त्याच्यावर टीका करताना मात्र ती जीभ आहे ती आवरावी, नंबर 1. आणि नंबर 2, तुमचं नेतृत्व किती वाढतंय याच्यावरचे आखाडे बांधण्याचा तुम्हाला अधिकार आहे. सत्य परिस्थिती अशी आहे की आमच्या बरोबर जेव्हा तुम्ही होता तेव्हा 18 खासदार होतात, आता 9 खासदारांवर आलात. निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही पंतप्रधान पद तुमच्या खिशात होतं आणि तुम्ही पंतप्रधान होणार होतात. ते आता काय झालं ते बघितलंय. आता तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत जाताय, तो तुमचा सर्वस्वी प्रश्न आहे आणि त्यामुळे आपण किती गमच्या मारायच्या आहे प्रत्येक पक्षाने ठरवलं पाहिजे. ठीक आहे सचिनजी, तुम्हाला काही बोलायचं आहे? शेवटची कमेंट एकदम थोडक्यात प्लीज. काय ज्यांनी कसं आहे की थोडा टीका केली तर त्यांच्याकडे लक्ष जातो. म्हणजे मी व्यक्ती म्हणून आशिषजी नाही सांगत नाही, पण पक्ष म्हणून ज्यावेळी ते टीका करत असतात त्यावेळी ज्या सिक्वेन्स प्रमाणे आम्ही बोलत असतो. आमचं म्हणणं होतं या राज्यातले पुढारी ज्यावेळी दिल्लीला जातात ते दिल्लीवरून काय घेऊन येतात राज्यासाठी, ही आमची टीका. आमचा प्रश्न आहे नेतृत्व सत्तांतरमध्ये बदल, राज्यात सत्तांतर बदल हेच ते आणायला गेलेले आणि ते आणल्याशिवाय राहणार नाही. बरं, शुभेच्छा तुम्हाला. 18 वरनं 9 आला. तुम्हालाही शुभेच्छा. तुम्हीही देखील संख्या तुमच्या खांद्यावर राहून दुसरे मोठे झाले त्याच्याबद्दल तुम्हालाही आनंद होतोय, त्याबद्दल पण तुम्हालाही शुभेच्छा. दोघांनाही शुभेच्छा, दोघांचेही आभार. आपण वेळ दिला त्यांनी या महत्त्वाच्या विषयावर बोलात. पण या निमित्तानं दिल्ली वारीचे राजकीय तरंग महाराष्ट्रात सुद्धा जाणवत आहेत, भूकंपाचे धक्के महाराष्ट्रात सुद्धा जाणवत आहेत, हे मात्र बघायला मिळालं. धन्यवाद आशिष शेलारजी, धन्यवाद सचिन अहिरजी, आपण वेळ दिला आमच्या धुळ्याच्या चर्चेसाठी. धन्यवाद बोईटे सर सुद्धा, तुम्हाला सुद्धा. इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.